जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातले अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ॲपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. अभय देशपांडे, मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार कधी होईल आणि विधानसभा अध्यक्षांची निवड तुम्ही मुंबईच्याच अधिवेशनात कराल? विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातच आम्ही करू, कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते. अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं. त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी. 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार. अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली. सोनू श्रीवास्तव, विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू. सोनू श्रीवास्तव, सोनू श्रीवास्तव. मेरा सवाल एक सब कुछ अच्छा चल रहा था तो इतना डिले क्यों हो गया और पोर्टफोलियो बनने में कहाँ दिक्कत थी कि आज भी मनोबल करना पड़ा? देखिए ऐसा कोई डिले है ऐसा मैं नहीं मानता. इससे पहले भी 2004 में करीब 12-13 दिन का डिले हुआ था. 2009 में भी करीब 9 दिन का डिले था. तो कई बार हम लोगों को ये समझ लेना पड़ेगा कि कोएलिशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करने पड़ते हैं. एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय एक ही पार्टी को करना है. कोएलिशन की गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है. वो कंसल्टेशन हमने किया है. करीब करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किए हैं. वो कितने अभी हम नहीं बताएंगे, वो पार्टियां बताएंगी, इसलिए मुझे पूछो मत. और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है. कुछ थोड़ा बचा है उसमें, वो भी कर लेंगे. तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हो गए. प्रवीण राऊत, सीएम साहेब, मागील महायुतीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्ष होते. त्या तिन्ही पक्षाकडे जे विभाग होते तेच विभाग राहणार की त्याच्यामध्ये काही बदल होणार? थोडे बहुत बदल होऊ शकतात. फार बदल होतील असं नाही आहे. थोडे बहुत बदल होतील. धर्मेंद्र जोरे, 1 मिनिट. नमस्कार सर. पूर्वीच्या 2014 आणि 19च्या वेळी आपलं जे ट्रेनिंग आहे ते आपल्या फ्लॅगशिप प्रोग्रामसाठी जाणलं जातं. यावेळी तुमच्या डोक्यात काही अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही एक कायद्याची हमी दिली होती. आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात जे काही असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल तर आम्हाला सांगितलं तर उद्यापासून आम्हाला काहीतरी नाही, काही गोष्टी आहेत डोक्यात, पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे. पण आत्ता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत, जसं नदी जोड प्रकल्प, याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे. सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली. आता 60 मेगावॅट तयार झाले, 100 मेगावॅट अजून तयार होत आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत, ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, राज्याचं कल्याण होणार आहे, हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो. पण नुसते आपण टेंडर देऊन टाकल्याने होत नाही. अडथळे येतात, ते अडथळे दूर करावे लागतात. त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती, माननीय शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती, पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल. जलयुक्त शिवार सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे, या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे.